नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीने. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांच्यात सुरू असलेली महत्त्वाची बैठक संपली. पाकिस्तान सोबत असलेल्या तणावपूर्ण स्थिती दरम्यान या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. शनिवारी पंतप्रधान मोदींनी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पहलगाम हल्ल्याचं सडेतोड उत्तर देण्यासाठी निर्णायक हल्ला प्लॅन ठरत असल्याचंही बोललं जातंय. त्यामुळे पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक होणार का, आणि अशा विविध चर्चा सुरू झाल्यात. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांच्यासोबत बैठक पार पडली. पाकिस्तान सोबत असलेल्या तणाव स्थिती दरम्यान या बैठकीचं महत्त्व विशेष आहे. या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, नरेंद्र मोदी यांनी नौदल प्रमुखासोबतही मीटिंग केली आणि आज त्यांची मीटिंग एअर चीफ मार्शल यांच्यासोबत देखील झालेली आहे. काय नेमकं मीटिंग मधून बाहेर आलंय? खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी आज ही उच्चस्तरीय बैठक झालेली आहे. ज्यामध्ये हवाई दल प्रमुख ए.पी. सिंह उपस्थित होते. महत्वाचं म्हणजे एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांच्या भेटीच्या पूर्वी काल ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी नौदल प्रमुखांसोबत देखील चर्चा केली होती, त्यासोबत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांच्यात महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीतून नेमकं काय निष्पन्न झालंय, या बैठकीतून कसलं प्लॅनिंग झालंय, हे सगळंच आपण जाणून घेणार आहोत. पाकिस्तान सोबत असलेल्या तणावपूर्ण परिस्थिती दरम्यान आता या बैठकीत नेमकं काय महत्त्व याचं आहे हे बघण्यासारखं असणार आहे.